नमस्कार. आज आपण इकिगाई या पुस्तकातील काही भागांचं विश्लेषण करणार आहोत, जे दीर्घ आणि आनंदी आयुष्याचं जपानमधलं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करतं. हो, आणि मला वाटतं आपण थेट पहिल्या मुद्द्यावरच येऊया. पुस्तकातली जी इकिगाई ही मूळ संकल्पना आहे ना, हो, आणि दीर्घायुष्यासाठीच्या ज्या इतर टिप्स आहेत त्यांच्यातला संबंध अजून स्पष्ट करता आला असता, म्हणजे वाचकाला त्याचा जास्त फायदा झाला असता. अगदी. कारण म्हणजे एका क्षणी आपण विक्टर फ्रँकलच्या लोगोथेरपीसारख्या एकदम गहन विषयावर बोलतो आणि मग लगेच पुरेशी झोप घ्या अशा सामान्य सल्ल्यावर येतो. बरोबर. आणि त्यामुळे काय होतं की इकिगाई ही जी मूळ दिशा देणारी शक्ती आहे ती कुठेतरी हरवते. म्हणजे ती फक्त अनेक टिप्सपैकी एक वाटू लागते. अगदी. उदाहरणार्थ दुसऱ्या अध्यायात अँटी एजिंग सिक्रेट्स आहेत आणि तिसऱ्यात लोगोथेरपी. या दोन्हींमधला जो दुवा आहे तो वाचकाला स्वतःच शोधावा लागतो. तो पुस्तकानेच द्यायला हवा होता. बरोबर. मग यावर उपाय काय असू शकतो? म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्र कशा आणायच्या? उपाय तसा सोपा आहे खरं तर. प्रत्येक सल्ल्याला म्हणजे जीवनशैलीशी संबंधित प्रत्येक टिपला थेट इकिगाईशी जोडायला हवं. अच्छा. म्हणजे या टिप्स म्हणजे इकिगाई असल्याचा एक परिणाम आहेत किंवा त्याचीच एक अभिव्यक्ती आहेत हे प्रत्येक वेळी सांगावं लागेल. म्हणजे काय करावे याची यादी न देता उद्देशपूर्ण जगल्यामुळे काय होतं हे दाखवणं. परफेक्ट. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. याचं एखादं उदाहरण देता येईल का? म्हणजे पुस्तकात हे कसं दिसेल? हो, नक्कीच. 7व्या अध्यायात इकिगाई डाएट आहे. त्यात ओकिनावाचे लोक काय खातात हे सांगितले, पण ते सांगताना ते त्यांच्या इकिगाईशी कसं जोडलेलं आहे हे सांगता येईल. जसं की? म्हणजे असं लिहिता येईल की जेव्हा तुमच्याकडे इकिगाई असते तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाला ऊर्जा देण्यासाठी खाता, केवळ पोट भरण्यासाठी नाही. अरे वा. म्हणजे खाण्याकडे फक्त कॅलरीज म्हणून नाही, तर इंधन म्हणून बघायचं. आपल्या उद्देशासाठी लागणारे इंधन. अगदी बरोबर. आणि मग हराहाची बोही संकल्पना. पोट 80%च भरणं. हो, मग तो फक्त एक नियम राहत नाही. ती उद्देशपूर्ण जीवनाशी जुळणारी एक नैसर्गिक सवय बनते. आणि व्यायामाचंही तसंच करता येईल नाही का? म्हणजे 8व्या अध्यायात जे रेडिओ तायसो किंवा योगासनं आहेत, त्याला फक्त शारीरिक आरोग्याशी न जोडता त्याला दिवसाच्या उद्देशासाठी शरीर आणि मन तयार करण्याची क्रिया म्हणून दाखवता येईल. बरोबर. म्हणजे व्यायाम हा फक्त शरीरासाठी नाही, तर तो इकिगाई जगण्याच्या तयारीचा एक भाग आहे, एक प्रकारचा विधी. असं म्हटलं की त्या कृतीला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. नक्कीच. मग ओगिमीमधील लोकांसाठी रेडिओ तायसो हा केवळ व्यायाम नाही, तर तो एक सामाजिक विधी आहे जो त्यांना दिवसभर त्यांच्या इकिगाईमध्ये व्यस्त राहण्यासाठी तयार करतो. हे वाक्य जास्त प्रभावी वाटतं. खरंय. म्हणजे प्रत्येक लहान सवयीला एका मोठ्या उद्देशाशी जोडणं. पण हा उद्देश फक्त वैयक्तिक नाहीये, तो सामाजिक पण आहे नाही का? हो, आणि तोच आपला दुसरा मुद्दा आहे. ओकिनावामधील ज्या समुदायावर आधारित संकल्पना आहेत त्या आधुनिक शहरी वाचकांसाठी अधिक सोप्या आणि लागू करण्यायोग्य बनवता येतील. जसं की मोआय आणि युईमारू. हो, पुस्तकात मोआय म्हणजे एकमेकांना मदत करणारे मित्रगट आणि युईमारू म्हणजे सामूहिक कार्य. यांना दीर्घायुष्याची गुरुकिल्ली म्हटले आणि ते खूप प्रेरणादायी आहे, यात शंका नाही. पण ते तेवढंच अव्यवहार्य वाटू शकतं. म्हणजे आजच्या विभक्त आणि धावपळीच्या शहरी जीवनात हे कसं शक्य आहे? हीच तर अडचण आहे. पुस्तक हे प्रत्यक्षात कसं आणायचं याबद्दल फारसं बोलत नाही. बरोबर. ही एक मोठी कमतरता आहे. त्यामुळे या संकल्पनांचा आत्मा वाचकांपर्यंत पोहोचवायला हवा. फक्त व्याख्या नाही, त्यासाठी एक प्रॅक्टिकल फ्रेमवर्क द्यायला हवं. तो कसा देता येईल? म्हणजे मोआयसारखी संकल्पना आजच्या जगात कशी आणायची? एक कल्पना आहे. मोआईचं वर्णन करताना पुस्तकात एक मोआई स्टार्टर किट सारखा छोटा विभाग देता येईल. इंटरेस्टिंग. त्यात काय असेल? त्यात आधुनिक पर्याय सुचवता येतील. म्हणजे तुम्हाला मोआई तयार करण्यासाठी लहान गावात राहायची गरज नाही. तो एक साप्ताहिक बुक क्लब असू शकतो, धावण्यासाठी एकत्र येणारा ग्रुप असू शकतो, किंवा अगदी एखाद्या समान छंदासाठी तयार केलेला ऑनलाईन समुदायही असू शकतो. हां, ऑनलाईन समुदाय. पण यात एक प्रश्न आहे. कोणता? मोआईची खरी भावना, तो जो प्रत्यक्ष मानवी संपर्क आहे, तो ऑनलाईन मिळू शकेल का? कारण पुस्तकातला भर तर प्रत्यक्ष भेटींवर आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा.
आणि यावर पुस्तकात चर्चा व्हायलाच हवी. म्हणजे लेखक हे स्पष्ट करू शकतात की प्रत्यक्ष भेटायला पर्याय नाही, पण जिथे ते शक्य नाही तिथे तंत्रज्ञानाचा वापर करून नियमित संवाद आणि एकमेकांना आधार देण्याची वचनबद्धता जपता येते. म्हणजे ती भावनिक गुंतवणूक महत्वाची आहे. अगदी. आणि युईमारूबद्दल काय? सामूहिक कार्याची कल्पना शहरात कशी बसवता येईल? हो, ते तर आणखी कठीण वाटतं. युईमारूला सुद्धा आपण रोजच्या आयुष्यातल्या लहान कृतींमध्ये बदलू शकतो. म्हणजे कसं? म्हणजे असं सांगता येईल की शहरी जीवनात युईमारू म्हणजे तुमच्या इमारतीतल्या एखाद्या वृद्ध शेजाऱ्यासाठी किराणा सामान आणून देणं किंवा तुमच्या परिसरातल्या लोकांसाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणं जिथे एकमेकांना मदत करता येईल. अच्छा, म्हणजे मोठ्या सामाजिक बदलाची वाट न पाहता आपल्या आसपास छोट्या कृती करणं. हो, त्यामुळे ह्या संकल्पना केवळ वाचण्यापुरत्या राहत नाहीत, त्या जगता येतात. हे पटलं, पण मला एक गोष्ट अजून खटकते. मोआय, युईमारू, इकिगाई, हाराहाचिबू या सगळ्या नवीन संकल्पना एकदम आल्या की वाचकांचा गोंधळ होऊ शकतो नाही का? अगदी. आणि तोच आपला तिसरा आणि शेवटचा मुद्दा आहे. पुस्तकात अनेक जपानमधील संकल्पना आहेत, पण त्या अधिक प्रभावीपणे सादर केल्यास वाचकांवर जास्त चांगला परिणाम होईल. हो, कारण त्या एकामागोमाग एक येतात. इकिगाय, हाराहाचिबू, मोआय, वाबिसाबी. आणि विशेषतः प्रस्तावनेतच इकिगाय, इचरिबचोडे, युईमारू या सगळ्यांची ओळख होते. सुरुवातीलाच एवढा माहितीचा भडीमार होतो. त्यामुळे प्रत्येक संकल्पनेचा जो खोल अर्थ आहे तो समजून घेण्यापासून आपलं लक्ष विचलित होतं. बरोबर. यावर उपाय म्हणजे या संकल्पनांची मांडणी अधिक काळजीपूर्वक करायला हवी. त्यांना गटांमध्ये विभागून किंवा हळूहळू सादर करून प्रत्येक संकल्पना नीट समजावून सांगायला हवी. प्रत्येक संकल्पनेला रुजायला थोडा वेळ द्यायला हवा. हो. आणि यासाठी एक ठोस उपाय म्हणजे पुस्तकाच्या शेवटी किंवा सुरुवातीला एक महत्वाच्या संकल्पना असा विभाग देणं, एक शब्दकोशासारखा. अगदी. दीर्घायुष्यासाठी ओकी नावाचा शब्दकोश असं काहीतरी नाव देता येईल आणि त्यात वाचकाला संदर्भ लावणं सोपं जाईल. तो परत परत जाऊन बघू शकेल. आणि त्या शब्दकोशात फक्त व्याख्यानं देता त्या संकल्पना एकमेकांशी कशा जोडलेल्या आहेत हे पण सांगता येईल. देश तुमच्या मोआई म्हणजे समुदायाद्वारे पोसली जाते, युईमारूद्वारे ती आचरणात आणली जाते आणि हाराहाचिबू सारख्या सवयींनी टिकून राहते. वा, हे तर खूपच छान आहे. म्हणजे या सगळ्या संकल्पना मग वेगवेगळ्या नाही वाटणार. त्या एकाच जीवनशैलीचे वेगवेगळे पैलू वाटतील, वाचकाला एक पूर्ण चित्र मिळेल. आणि अजून एक गोष्ट करता येईल. काय? नवीन संकल्पना समजावताना आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं वापरता येतील. म्हणजे ती परकी वाटणार नाही. जसं वाबी-साबी. अपूर्णतेतील सौंदर्य. हो. हे समजावताना असं सांगता येईल की हे तुमच्या आवडत्या जुन्या झालेल्या लेदर जॅकेटसारखं आहे. त्याच्यावरच्या खुणाच त्याला खास बनवतात. आणि त्याला एक कहाणी देतात. बरोबर. आणि आयुष्यात याचा अर्थ असा की आपल्या चुका आणि आव्हानं हे आपल्या कथेचा एक सुंदर भाग आहेत हे स्वीकारणं. अशा उदाहरणांमुळे या परदेशी संकल्पना वाचकांना आपल्याशा वाटतील नाही का? अगदी. त्यामुळे मला वाटतं हे पुस्तक खूप चांगलं आहे, पण हे बदल केले तर ते अधिक प्रभावी होऊ शकतं. तर आजच्या चर्चेचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. हो. तर पहिला मुद्दा होता इकिगाई या मध्यवर्ती कल्पनेला पुस्तकातल्या प्रत्येक सल्ल्याशी म्हणजे आहारापासून व्यायामापर्यंत अधिक स्पष्टपणे जोडण्याचा. बरोबर. दुसरा मुद्दा होता ओकिनावाच्या सामाजिक संकल्पनांना म्हणजे मोआय आणि युईमारू यांना आधुनिक शहरी वाचकांसाठी अधिक व्यावहारिक आणि कृतीयोग्य बनवण्याचा. आणि तिसरा मुद्दा होता जपानमधील ज्या विविध संकल्पना आहेत त्यांची मांडणी अधिक सुनियोजित करण्याचा, जेणेकरून वाचकांचा गोंधळ उडणार नाही. हो. आणि त्यांना प्रत्येक संकल्पनेचा खरा खोल अर्थ समजेल. हे बदल वाचकांना केवळ प्रेरणा देणार नाहीत, तर मला वाटतं त्यांना त्यांच्या आयुष्यात इकिगाई शोधण्यासाठी आणि जगण्यासाठी एक स्पष्ट मार्ग देतील. तुमच्या कामात हे बदल केल्यानंतर ते पुन्हा एकदा विश्लेषणासाठी नक्की पाठवा. ते कसं तयार झालं आहे हे बघायला आम्हाला नक्कीच आवडेल.